नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। तर यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झालेले आहे? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये। पुढील प्रश्न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहे? तर ब्रुनेई या देशाला। पुढील प्रश्न, चांगल्या खरेदीसाठी अलीकडेच एआय असिस्टंट रूफस कोणी लॉन्च केलेले आहे? तर Amazonने लॉन्च केलेले आहे। पुढील प्रश्न, अलीकडेच चर्चेत असलेला 7 कोसीय व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये आहे। तर पुढील प्रश्न होता, अलीकडेच कोणत्या शहरातील उपक्रम लॅब मित्रला राष्ट्रीय ई गव्हर्नन्स गोल्ड अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर वाराणसी। पुढील प्रश्न, जागतिक बँकेने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार 2024 ते 2025 या आर्थिक वर्षात भारताचा अंदाजे विकास दर किती असेल? तर 7% असणार आहे। पुढील प्रश्न, भालाफेकपटू सुमित अंतिल याने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये कोणते पदक जिंकले? तर गोल्ड मेडल जिंकलेले आहे। पुढील प्रश्न, कोणत्या देशाचा फुटबॉलपटू लुईस सुआरेझने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे? तर उरुग्वे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी नुकतीच ॲग्रिसूर योजना कोणी सुरू केलेली आहे? तर शिवराज सिंह यांनी सुरू केलेली आहे, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न आहे शेवटचा, भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप नुकतेच कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर गोवा या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। तर यानंतर मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर पहिला प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या देशाचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन यांना ऑलिम्पिक अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, फ्रान्सच्या, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर फ्रान्सचे राष्ट्रपती एमॅन्युएल मॅक्रॉन यांना ऑलिम्पिक अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे। तर सादरकर्ता थॉमस बाक, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष, लक्षात ठेवा। आणि स्थळ होते एलिसी पॅलेस, पॅरिस, लक्षात ठेवा। यानंतर फ्रान्स विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? एमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान गॅब्रियल अटल, ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडे विस्तारा कोणत्या एअरलाईनमध्ये विलीन होईल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा। ऑप्शन बी हे योग्य उत्तर आहे। तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण। अलीकडेच विस्तारा एअरलाइन्स 12 नोव्हेंबर पासून आपली सेवा बंद करत आहे। तर 11 नोव्हेंबर रोजी या विमान कंपनीची विमाने शेवटच्या वेळी अवकाशात उडणार आहेत, लक्षात ठेवा। तर विस्तारा एअरलाइन्स एअर इंडियामध्ये विलीन होणार आहे। विस्तारा एअरलाइन्सची विमाने 12 नोव्हेंबर पासून एअर इंडियाचा भाग होणार आहेत, लक्षात ठेवा। तर यानंतर आपण विस्ताराविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। स्थापना झालेली होती 5 नोव्हेंबर 2013 मध्ये, मुख्यालय गुरुग्राममध्ये आहे, ठीक आहे। आणि एअर इंडियाविषयी स्थापना 1932 मध्ये आणि मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे, ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो आपण प्रश्न तिसरा पाहून घेऊयात। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विश्व शांती बौद्ध विहाराचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये केलेले आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, महाराष्ट्र या राज्यामध्ये केलेले आहे, लक्षात ठेवा। 2024 च्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या। तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील उदगीर येथे विश्वशांती बौद्ध विहाराचे उद्घाटन केले, ज्यात गौतम बुद्धांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली दिलेली आहे, ठीक आहे। यानंतर पुढील पॉइंट आहे, मुख्य प्रवेशद्वार सांची स्तूपापासून प्रेरित आहे, जे भव्य प्रवेशद्वार प्रदान करण्यासाठी डिझाईन केलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर आपण महाराष्ट्राविषयी शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात। मुख्यमंत्री आहेत सध्याचे एकनाथ शिंदे, राजधानी मुंबई आहे आणि सध्याचे राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत, लक्षात ठेवा। आणि राष्ट्रीय उद्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे। यानंतर मित्रांनो महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात। महाराष्ट्राला 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे। तर सुजाता सौनिक या
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे, लक्षात ठेवा. यानंतर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर यानंतर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य बनलेले आहे. ठीक आहे. यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारा सर्वात वृद्ध भारतीय कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सिद्धार्थ अग्रवाल बनलेला आहे. कोण बनलेला आहे? सिद्धार्थ अग्रवाल. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. बेंगळुरू येथील 49 वर्षीय सिद्धार्थ अग्रवालने इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने पोहणारा सर्वात वयस्कर भारतीय म्हणून नवा विक्रम रचलेला आहे. तर त्याने 42 किलोमीटरचे अंतर 15 तास 6 मिनिटात कापलेले आहे, लक्षात ठेवा. तर खराब हवामानामुळे पोहणे विशेषतः आव्हानात्मक होते, परंतु तरीही त्यांनी ते पूर्ण केले. ठीक आहे. यानंतर प्रश्न आहे 5वा, T20 इंटरनॅशनल क्रिकेट इतिहासात कोणत्या देशाने सर्वाधिक पॉवर प्ले टोटल केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ऑस्ट्रेलिया. लक्षात ठेवा, ऑप्शन डी, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलियाने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पॉवर प्ले षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केलेला आहे. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या 6 षटकात विक्रमी 113 धावा केल्या. तर ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ट्रॅव्हिस हेडने 25 चेंडूत 80 धावांची स्फोटक खेळी खेळलेली आहे, लक्षात ठेवा. तर ऑस्ट्रेलियाविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि सध्याचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज, लक्षात ठेवा. तर यानंतर मित्रांनो 6वा प्रश्न राहील, राष्ट्रीय शिक्षक दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 5 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणूयात. तर भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो. तर शिक्षकाला समाजात मानाचे व सन्माननीय स्थान आहे, लक्षात ठेवा. तर भारत दरवर्षी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती त्यांच्या योगदानाला आणि कर्तृत्वाला श्रद्धांजली म्हणून राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. यानंतर 7वा प्रश्न आहे, नुकतेच पॅरालिम्पिक मध्ये सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय तीरंदाज कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हरविंदर सिंग बनलेला आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर हरविंदर सिंगने पॅरालिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय तीरंदाज बनून इतिहास रचलेला आहे. तर हरविंदर सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या तिरंदाजी वैयक्तिक रिकर्व ओपन फायनल मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचलेला आहे. तर यानंतर मित्रांनो पुढील पॉइंट आहे, पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा तो पहिला आणि एकमेव भारतीय तीरंदाज ठरलेला आहे. तर या स्पर्धेत प्रणव सुरमाने रौप्य पदक पटकावलेले आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 8वा, तर अर्धसंवाहक म्हणजेच सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी भारताने अलीकडे कोणत्या देशासोबत भागीदारी केलेली आहे? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, सिंगापूर या देशासोबत, लक्षात ठेवा. तर मित्रांनो सिंगापूर विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे सिंगापूर, चलन आहे सिंगापूर डॉलर आणि राष्ट्रपती आहेत थुर्मन शनमुगरत्नम, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 9वा प्रश्न राहील, नोटरी पोर्टल अलीकडे कोणी सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, अर्जुन राम मेघवाल यांनी. कोणी? अर्जुन राम मेघवाल यांनी. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नवी दिल्ली येथे नवीन नोटरी पोर्टल लॉन्च केलेले आहे. तर नोटरीने पोर्टलच्या लॉन्चला पेपरलेस, फेमलेस आणि कार्यक्षम प्रणाली प्रदान करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून वर्णन केले, जे डिजिटल इंडियाच्या ध्येयाकडे एक पाऊल असेल. ठीक आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न आपण रिव्हिजनसाठी ठेवलेला आहे. तर प्रश्न असा आहे, नुकतेच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, तेजिंदर सिंग बनलेले आहेत. कोण बनलेले आहेत? तेजिंदर सिंग. ठीक आहे. यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे, आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, नुकतेच कोणत्या राज्यात बलात्कार विरोधी विधेयक विधानसभेत मंजूर झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.